आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि आपण स्वतः या त्रिसूत्रीवरती 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. पक्षाचा आजचा 47वा स्थापना दिवस आहे. जामखेड इथे पेढे वाटून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शहरामधील माजी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाच्या विचारधारेचा पुनरुच्चार केलाय. यावेळी ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणालेत की देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भाजप कार्यकर्ते काम करतायत. देश टिकला तर पक्ष टिकेल आणि पक्ष टिकला तर माणूस टिकेल या विचारावरती पक्षाची वाटचाल सुरू आहे. हिंदुत्व टिकलं पाहिजे. देशामधील जनता गुण्यागोविंदानं राहिली पाहिजे. देशामध्ये प्रगतीसाठी सर्वसामान्यांनी हातभार लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तर यावेळी संजय काशीद यांनी म्हटलं की पक्षाच्या स्थापनेमध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये विकासाचं नवं पर्व सुरू झालंय. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि त्यामुळेच आज भाजप केवळ देशातच नव्हे तर जगामधील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि आपण स्वतः या तत्वावरती काम केलं तर देश अधिक सक्षम होईल. आगामी काळात देखील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाची गती कायम ठेवू. यावेळी भाजप मंडल अध्यक्ष संजय काशीद तसेच ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, सभापती पैलवान शरद कारले, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, भाजप गटनेते तात्याराम पोकळे तसेच ॲडव्होकेट अजय काशीद, संचालक वैजनाथ पाटील, संचालक रवींद्र हुलगुंडे, दत्तात्रय राऊत, अनिल यादव, नगरसेवक प्रवीण चोरडिया, नगरसेवक श्रीराम डोके, नगरसेवक हर्षद काळे तसेच माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रवीण होळकर, अर्जुन म्हेत्रे, अनंता खेत्रे तसेच मोहन मामा गडदे, युवा नेते ऋषिकेश मोरे, धामणगाव सरपंच महारुद्र महारनवर, सरपंच महेश काळे, बाप्पू माने, बाळासाहेब गायकवाड, डॉक्टर अशोक बांगर, अनिकेत जाधव, अनिल श्रीरामे तसेच संतोष राऊत, सूरज जाधव, डॉक्टर विठ्ठल राळेभात, महेश मासाळ, डॉक्टर नितीन अनभुले, अशोक बापना, अरिफबाई सय्यद, सुनील हजारे, हनुमंत निकम, डॉक्टर अल्ताफ शेख, शुभम हुलगुंडे, अशोक शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या त्रिसूत्रीवर स्वर्गीय पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभ हस्ते 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टी या पक्षाची स्थापना झाली. त्या पक्षाच्या योगदानात स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक, त्याचबरोबर सर्व ज्ञात अज्ञात अशा सर्व कार्यकर्त्यांना मी प्रथम विनम्र असं अभिवादन करतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज त्याची नोंद झाली. त्या सर्व मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना, कार्यकर्त्यांना मी माझ्या काशीद परिवार तसेच महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती माननीय श्री रामजी शिंदे साहेब यांच्या वतीने मी सर्व सदस्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांब. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला आबा स्टार्ट. बोला घेतो त्यांची घेतो. बोला सरपंच पट्टी घालायला बोला आबा स्टार्ट. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या काळच्या तमाम हिंदू जनतेच्या मतानुसार 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीच्या नावाने ही पार्टी स्थापन झाली. खरं तर त्याच्या अगोदर हिंदुत्वाचं काम करणाऱ्या अनेक पार्ट्या होत्या. वेगवेगळे नाव बदलत आलं, परंतु भारतीय जनता पार्टी या नावाने
1980 साली सुरुवात झाली. आज हा 47वा स्थापना दिवस म्हणजे 46वा वर्धापन दिन भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खरं तर प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः या त्रिसूत्रीने भारतीय जनता पार्टीने कामाला सुरुवात केली. आणि हे काम करत असताना देशाचं हित कशात आहे, देश कसा चालला पाहिजे, देशाचं भवितव्य कसं घडलं पाहिजे हा विचार करत करत भारतीय जनता पार्टीने प्रथम देशाला प्राधान्य दिलं. आमचा देश टिकला पाहिजे, देश टिकला तरच पक्ष टिकल, पक्ष टिकला तर माणूस टिकल अशा उक्तीने देश संपन्न झाला पाहिजे. गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची या देशावरती सत्ता आहे आणि या 15 वर्षामध्ये जगामध्ये 1 नंबरचं नाव करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या देशाचं केलेलं आहे. आणि त्याच भारतीय जनता पार्टीचा आज वर्धापन दिन साजरा करत असताना सर्व कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना आणि या भारत देशामध्ये, भारतवर्षामध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला मी या भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त किंवा स्थापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. हिंदुत्व टिकलं पाहिजे, हा देश टिकला पाहिजे आणि या देशामधली जनता पुन्हा गोविंदाने राहिली पाहिजे. आणि हा देश टिकण्यासाठी जनतेसहित सर्वसामान्याने मदत केली पाहिजे असं या देशाचे लाडके पंतप्रधान या ठिकाणी मोदी साहेब म्हणत आहेत. आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा आजचा हा वर्धापन दिन, त्या दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पहिला देश टिकला पाहिजे, नंतर पक्ष टिकला पाहिजे आणि नंतर माणूस टिकला पाहिजे या हेतूने आपण सर्वजण काम करत राहू. वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला काका. आभार माना. अशोक वीर सी 24 तास, जामखेड.